लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात मोठा विजय मिळवल्यानंतर आता सगळं लक्ष विधानसभा निवडणुकीवर लागले। सध्या काही समाज माध्यमांनी आणि टीव्ही माध्यमांनी त्यांचे अंदाज वर्तवले आहेत, ज्यामध्ये सत्तांतर होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाविकास एकत्र लढेल हे जवळपास निश्चित आहे। काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत जशी समजुतीची भूमिका घेतली तशी भूमिका कायम ठेवली तर महाविकास आघाडी निश्चितच टिकून राहील असं म्हणता येईल। काँग्रेसने सुद्धा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना थोड सबुरीने घेण्याचा सल्ला दिल्याचे बोलले जात आहे। राज्यात दोन प्रादेशिक पक्षांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल मोठी सहानुभूती आहे आणि त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आंदोलन हे सत्ताधारी पक्षाला मारक ठरणार आहे। चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण बघूया की महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटप कसं होऊ शकतं। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप करताना जर लोकसभेच्या निकालाचा विचार करायचा झाला तर काँग्रेसला सर्वाधिक जागा त्या खालोखाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि सगळ्यात कमी जागा शरद पवार गटाला मिळतील अशी शक्यता आहे। शरद पवार लोकसभेप्रमाणेच कमी जागा घेऊन जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यावर भर देतील अशी शक्यता आहे। एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 100 ते 105 जागा लढेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 90 जागा लढतील। शरद पवार 80 जागा लढतील तर उर्वरित जागा छोट्या मोठ्या पक्षांना देणार असल्याची चर्चा। असं झाल्यास काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ म्हणून उदयास येईल। असा कोणताही फॉर्म्युला ठरला नाही। अजून आम्ही कोणती आणि किती जागा लढणार याचा आकड्यात अभ्यास केलेला नाही असं वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केले। मात्र तरीही जागा वाटप जवळपास अशाच पद्धतीने होईल असं जाणकार मानतात। त्यानंतर आपण बघू महायुतीमध्ये जागा वाटप कसं होऊ शकतं। महायुतीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष असून त्यांच्याकडे 118 आमदारांचे बळ आहे, ज्यात 105 कमळ चिन्हावर निवडून आले तर 13 अपक्षाने किंवा छोट्या मोठ्या पक्षांनी पाठिंबा दिला आहे। त्यावेळी शिवसेना शिंदे गटाचे 40 आणि त्यांना 10 अपक्षांचा पाठिंबा असून त्यांची संख्या 50 आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे 40 स्वतःचे आणि 5 अपक्ष अशी एकूण 45 आमदारांची संख्या आहे। त्यामुळे जागा वाटपाचा मोठा तिढा असणार आहे। भाजप 180 जागांवर लढण्याची भाषा करत आहे तर शिवसेना शिंदे गटाने सुद्धा 100 पेक्षा एकही जागा कमी घेणार नाही अशी घोषणा केली आहे। असं झाल्यास अजित पवार यांना फक्त 8 जागा लढाव्या लागतील असं उपहासाने म्हटले जाते। पण जर व्यापक विचार केला तर भाजप 150 जागा लढेल तर शिवसेना शिंदे गट 65 जागा आणि अजित पवार गट 55 जागा लढेल। उर्वरित 18 जागा इतर मित्रपक्षांना आणि अपक्षांना दिल्या जातील अशी शक्यता आहे। पण तरीही असं झाल्यास बहुतांश इच्छुक उमेदवारांची गोची होणार आहे। पुन्हा लोकसभेप्रमाणे महाविकास आघाडी आणि स्पेशली उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे ताकदीचे उमेदवार आयात करून जास्तीत जास्त जागा जिंकण्यावर भर देतील। चला तर मग संपूर्ण राज्यातील जागांचा अभ्यास करता कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात याचा आम्ही लावलेला अंदाज काय म्हणतो। सगळ्यात आधी आपण महायुतीचा परफॉर्मन्स कसा असेल ते बघू। भाजप सर्वाधिक 55-65 जागा जिंकेल तर शिंदे गट 25 ते 35 जागांवरती जिंकून येईल। अजित पवार राष्ट्रवादी सुद्धा 15 ते 20 जागा जिंकेल। महायुती एकत्रित लढली तर आज 85 ते 115 जागा जिंकतील असा अंदाज वर्तवला जात आहे। या उलट महाविकास आघाडी मात्र जोरात मुसंडी मारेल असेच अंदाज आहेत, ज्यामध्ये काँग्रेस सर्वाधिक 75 ते 90 जागा जिंकू शकते तर शिवसेना उद्धव ठाकरे गट 45 ते 55 आणि शरद पवार गट 45 ते 55 जागा जिंकून महत्वाचा गट होऊ शकतो। सर्वसाधारणपणे महायुती जास्तीत जास्त 125 तर कमीत कमी 85 जागा जिंकू शकते आणि महाविकास आघाडी कमीत कमी 160 ते जास्तीत जास्त 205 जागा जिंकू शकते। तुम्हाला काय वाटतं, काय होईल? महाराष्ट्रात खरंच सत्तांतर होईल की महायुती भाजप काही कमबॅक करेल हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या विषय हार्ड या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।